Namaskar friends, I am Kiran sir. Today we learn the fourth part of the unit number 2, the human robot. Before that, we have some hard words on your screen. So please student note down these hard words in your notebook. Now student, let's we move to the fourth part of the unit number 2, the human robot. The memory tape went on mechanically and monotonously. मेमरी टेपमधून यांत्रिक आणि कंटाळजनक विवरण सुरू झाले. Open the boot of the car, emptied the grocery, shut the boot, turn, move 30 step, stop. कारचे बूट उघडले, किराणाचा सामान काढला, बूट बंद केला, फिरलो, 30 पाऊल चाललो, उभा राहिलो. Curio shop on the left, instruction signal, blank, move left, turn 20 steps. डावी बाजूला प्राचीन वस्तूचे दुकान, सूचनेचे सिग्नल, ब्लँक, डावीकडे चाललो, फिरलो, 20 पाऊल. At this point, the counsel commanded stop, reverse and play. येथे वकीलने आदेश दिला, थांब, परत फिर आणि परत बोल. Again, there was an obvious pause after the instruction signal. सूचनेचे सिग्नल मिळाल्यानंतर परत एक क्षणाचा स्वाभाविक विराम. काउन्सिल गोयल स्टॉप द टेप. वकील गोयलने टेप बंद केली. नोटिस द पॉज योर ऑनर. सम ॲक्शन इज नॉट रिव्हील. या क्षणिक विरामवर लक्ष द्या योर ऑनर. काही क्रियांविषयी सांगण्यात आले नाही. What were those instruction? Who gave these instruction? त्या सूचना काय होत्या? सूचना कोणी दिल्या? He questioned रामसिंग 070. त्याने रामसिंग 070 ला विचारले. Information not to be revealed, he responded. माहिती बाहेर कळू द्यायची नाही, त्याने उत्तर दिले. But why? परंतु का? Robots do not disobey मास्टर्स. रोबोट त्याचा मालकाचा हुकुमाचा अनादर करत नाही. सेव्हरल पीपल हू हॅव सफर्ड लॉसेस विल बी हार्म इफ दिस इन्स्ट्रक्शन आर नॉट रिपोर्टेड. या सूचनांविषयी माहिती देण्यात आली नाही तर ज्यांनी नुकसान सहन केले आहे तसे खूप लोक दुःखी होतील. व्हॉट वर दोज इन्स्ट्रक्शन? काउन्सिल गोयल परसुएडेड. काय होत्या त्या सूचना? वकील गोयलने आग्रहपूर्वक विचारले. रोबोट्स डू नॉट हार्म पीपल. रामसिंग 070 रिस्पॉन्डेड मेकॅनिकली. रॉबोट्स लोकांना नुकसान पोचवत नाही, रामसिंग 070 ने यांत्रिक उत्तर दिले. मेनी पीपल हॅव सफर्ड. स्पीक अप रामसिंग 070. पुष्कळशा लोकांना नुकसान झाले आहे, खरी गोष्ट सांगून दे रामसिंग 070. काउन्सिल गोयल स्ट्रेस ईच वर्ड. प्रत्येक शब्दावर भार ठेवून वकील गोयल बोलला. नो रामसिंग, प्रेम चोपडा शाउटेड नर्वसली. नाही रामसिंग, घाबरलेल्या प्रेम चोपडाने आरोळी मारली. बट द जज वॉर्न कीप क्वाइट. कम ऑन रामसिंग 070, द जज सेड. परंतु जजने त्याला चेतावणी दिली, शांत रहा. बोल रामसिंग 070, न्यायाधीशने म्हटले. रामसिंग 070 jerked his head left then right toward the judge. रामसिंग 070 ने त्याचे डोके डावी बाजूला फिरविले आणि नंतर न्यायाधीशकडे उजव्या बाजूला. A clicking sound indicated the hampering of running tapes and jamming of caution signal. Pip pip pip. क्लिक क्लिक आवाज आला, जो चालत असणाऱ्या टेप अटकण्याचा निर्देश होता आणि पिप 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 चेतावणीचे सिग्नल पण बंद झाले. द क्रॅकलिंग साऊंड अँड द इंडिगो लाईट इंटेन्सिफाय. एक मोठा आवाज आणि निळी लाईट जास्त प्रकाशित झाली. रेड लाईट फ्लॅश ऑन द फोरहेड ऑफ रामसिंग रोबोट सिग्नलिंग डेंजर. रिपोर्टिंग सिस्टम फेल. भय, सिस्टम बंद. सिग्नल सुचविणारी एक लाल लाईट रामसिंग रोबोटच्या डोक्यावर चमकली. टायनी शटर्स इन द सेंटर ऑफ हिज चेस्ट ओपन. त्याच्या छातीच्या मध्यात बसवलेली लहान खिडकी उघडली. डिस्प्लेइंग अ स्मॉल टीव्ही स्क्रीन फ्लॅशिंग. सिस्टम डिसइंटिग्रेटेड. रामसिंग रोबोट हॅड डिफ्यूज.
आणि त्यात दिसणाऱ्या एका लहान टीव्हीच्या पडद्यावर लिहिले होते, सिस्टमचे विघटन. रामसिंग रॉबर्ट नष्ट झालेला होता. हो नो, क्राईड द सेल्समॅन ऑफ सुपर रोबोट्स. ही इज डिफ्यूज, ही इज डेड. हो नाही, सुपर रोबोट्सचा सेल्समॅन बोलला, तो नष्ट झाला, तो मृत्यू पावला. There was a hush in the courtroom. Silence prevailed for long in the courtroom. न्यायालयात शांती पसरली. लांब वेळेपर्यंत न्यायालयात शांती राहिली. The counsel cleared his throat and said, वकीलने त्याचा गळा साफ केला आणि म्हटले, Robots do not cause harm to people and neither can they disobey their masters. रॉबर्ट्स लोकांना नुकसान पोहोचवत नाही आणि ते त्यांचा मालकाचा हुकुमाचा अनादर पण करत नाही. Those instructions from Mr. प्रेम चोपडा were not to be revealed. श्री प्रेम चोपडाने दिलेल्या सूचना बाहेर कळू द्यायच्या न होत्या. They could have been injurious to his own existence, a threat for the robot's life. ते त्याच्या अस्तित्वासाठी हानिकारक होते, जे एक रॉबर्टच्या जीवासाठी धोकेदायक होते. If he revealed them, he would disobey his master. जर त्याने त्या सूचना बाहेर पाडल्या असत्या तर त्याने त्याच्या मालकाचा हुकुमाचा अनादर केला असता. If he did not, he would harm others. आणि जर त्या सूचना त्याने बाहेर पाडल्या नसत्या तर त्याने दुसऱ्याला नुकसान पोहोचवलं असतं. This conflict brought रामसिंग's end. या संघर्षाने रामसिंहचा अंत केला. He chose to break apart rather than to tell a lie, hurting human beings or becoming unfaithful. खोटे बोलणे, मानवाला इजा पोचविणे अथवा दगा करण्याचे ऐवजी त्याने स्वतःला नष्ट करण्याचे पसंत केले. Trace of pain and depression marked the counsel's face. वकीलच्या चेहऱ्यावर दुःख आणि खिन्नतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. The judge pondered for a while and proclaimed. थोडा वेळ विचार करून न्यायाधीशने जाहीर केले की The court declares प्रेम चोपडा guilty of theft. हे न्यायालय प्रेम चोपडाला चोरीसाठी दोषी ठरवित आहे. The counsel picked up his file and with a bow left the courtroom. वकीलने त्याची फाईल घेतली आणि नमन करून कोर्टला सोडून गेला. मित्रांनो, या ठिकाणी आपण युनिट नंबर 2 द ह्युमन रॉबर्ट हा युनिट पूर्ण केला आहे. या युनिटला 4 पार्टमध्ये डिवाईड केले होते. आजच्या 4थ्या पार्टवर सुद्धा होमवर्क देण्यात आलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आणि फ्रेम सेंटेन्सेस युजिंग ऑल द वर्ड्स शब्दांचा उपयोग करून वाक्य बनवा. धन्यवाद. थँक्यू.